नामदेवराय जगाच्या मालकाच्या नामात इतके धुंद झाले की नामदेवरायांची बायको राजाई लय श्रीमंत घरची दादा. नामदेवरायांची बायको राजाई लय श्रीमंताची लेक. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता झोपाया. बर का कोपरगावच्या बाया, 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता माहेरी झोपाया. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? आपल्या मनावर घेऊ नका. सहज विचारलं महाराज काय बायका होत्या दादा संताच्या. ती राजाई माता नवरा नामदेवराय पांडुरंग परमात्म्याच्या इतक्या नामामध्ये दंग झाला की संसाराकडे काही लक्ष देव काही ऐकणार. राजाई मातेचं. राजाई माता रखमाईला सांगते, जगाच्या मालकीनीकडे विनवणी करते. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा बाई. 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 भिक्षा मागून खायची पाळी आली. अहो दामू शेठ बापाचं पोरग ते सावकार बाप की हो. शेठाचं पोरग पण भिक्षा मागून खायची पाळी आली. सांगा विठ्ठलाला रखमाई तुमचं ऐकतो देव. म्हणजे या सगळ्याचा अर्थ बायकोचं देव ऐकतो. बर का कोपरगावकर, देव सुद्धा बायकोचं ऐकतो. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. बरं अजून एकदा सांगू का? ऐकत जरा. 2 शब्द प्रेमानं गोड बोलायचं काय होतं दादा. विनंती माझी. हा सामर्थ्यानं लय ताकद माय त्याच्यात. और माई इतकी ताकदच कोणात नाही. आणि जर आईच्या मनात आलं तर आई अशक्य ते शक्य करते. जग उलट पालट करते दादा. विश्वासानं सांगते व्यासपीठावर. अख्खं जग जेव्हा साथ सोडतो ना तेव्हा एक व्यक्ती खंबीरपणे पाठीशी उभा असते. ती म्हणजे आपली माय असते. मग ती माय सामर्थ्याने बायको बहीण कुणीही असू शकते पण ती सामर्थ्याने पाठराखण करत आहे. 28 शुगे झालं माझी रखमाई पांडुरंग परमात्म्याच्या पाठीशी उभा आहे. तिने जर आजकालच्या बाईसारखा विचार केला असता समानतेचा, अधिकाराचा, सामर्थ्याचा, बराबरीचा तर तिने कधीच पाठ सोडली असती. माझ्या रखमाईला माहित होतं जशी मी विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे तसा माझा विठ्ठल माझ्याशिवाय अपूर्ण आहे. त्याची पाठ राखण माझं करणं कर्तव्य आहे. कारण मला विश्वास आहे माझ्या पांडुरंगानं माझ्याकडे नाही बघितलं तरी न बघता तो माझा सांभाळ आणि रक्षण करणार आहे. या विश्वासावर 28 शुगे झालं माझी रखमाई पाठीशी उभा आहे. तिने नाही म्हणली विठ्ठलाला का हो देवा भक्तासाठी उभे टाकलात 28 शुगे झालं. नजर माझ्याकडे फिरवली ही नाही साधी. सगळ्या भक्ताचं मन न सांगता कळतं. तुम्हाला कधी बायकोचाही विचार करा की नाही म्हटली ती विठ्ठलाला. तिला माहित आहे विश्वास आहे सांभाळतोय तो मला. विनंती माझी आपण सगळ्या तिचाच अवतार आहोत. ताकद आहे माय आपल्यात, फार ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जे मॅनेजमेंट बाईला जमतं ना ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा जमणार नाही जे व्यवस्थापन एक गृहिणी आपल्या घरामध्ये करते. फार ताकद असते माय तुमच्यात. कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई आहे म्हणून मी इथं उभा आहे. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे का माहितीला वाटत. मॅनेजमेंट शार्प माइंडेड आहे ग ती. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही, गोधडी शिवती पण ठेवतीच. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या. आई म्हणलं ग ओळखतात ग 4 लोक. आई म्हणली याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. 5,000 घातलं पैसा भेटाय नको का. It is not a middle class. It is not a lower class. It is not a third class. It is high class. माझ्या आईला जाणीव आहे रुपयाशी. माझ्या बापाचा संसार माझ्या आईने सामर्थ्याने सांभाळला. लेकरांना संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभा केलं. आणि काय मोठं मन तिचं. तिने आयुष्यात कधी त्या गोष्टीचं श्रेयही घेतलं नाही. ती कधीच म्हणले नाही मी लेकरांसाठी केलं. काय माय असतं ना दादा, करी लाभावी ना. मग जगाची माया ही तशीच आहे की
अहो काय माईचं मन मोठं, काय आईचं मन मोठं. अहो आई भवानीनं अवतार घेतला महिषासुराच्या मर्दनासाठी. ती सती भवानी झाली, कालिका झाली. महिषासुराच्या काळजात त्रिशूळ खुपसलाय आणि जसा काळजात त्रिशूळ गेला महिषासुराच्या मुखातनं आई शब्द निघाला. अरे महिषासुराची दया आली भवानीला आणि भवानी म्हणली माफ कर बाळा, पण आता गेलेला वार माघारी घेता येणार. पण आई म्हणलास तू मला काय मागायचं ते माग. महिषासुरानं सांगितलं आई अगं द्यायचंच असेल ना तर तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. जोपर्यंत तुझं नाव आहे तोपर्यंत माझं नाव राहावं. अरे राक्षस महिषासुराने जगाच्या विनाशाची स्वप्न बघितली, फक्त आई म्हणून हाक माझ्या भवानीनं मारली. माझ्या भवानीनं त्याचं नाव स्वतःच्या नावाच्या अगोदर लावलं. एवढं मोठं मन जगाच्या मालकिनीचं असतं. म्हणून तर आजही आपण म्हणतो महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. काय ताकद असते ना, काय मन मोठं आईचं. पुंडलिकाच्या आई बापाच्या कमरेत लाता पुंडलिकाने घातले. मायबाप दारात पडले. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बापाने सहज विचारलं पुंडलिकाच्या माईला का ग रक्ताचं दूध करून पाजलंच केला, याच्यासाठी व्रतवैकल्य केलीस, उपासना केलीस, उपवास केलेस, अगं याच्यासाठी रात्र रात्र जागलीस, हेच फळ भेटलं का ग. अगं स्वार्थासाठी बायकोसाठी कमरेत लाता घातल्या की ग याने. तरी आई म्हणली जाऊ द्या ना, लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते खोटं नाही. कदाचित बाप म्हणेलही, पण माय कधी आशीर्वादाच्या पलीकडे हात उचलत. काय ताकद असते ना. त्या आई लक्ष्मीचा जागर आहे. तिच्याकडे मागितलं देणार नाही, अहो तिच्याकडे याचना केली होणार नाही असं होईल का. मग सासर वाशिंबाई नदीवर धुणं धुवायला गेली. आता बायकाचा स्वभाव आहे, हातानं घरचं तोंडानं गावचं. आपलं धुणं धुत होत्या महाराज बरं का. धुणं धूत 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 शेजारी एक बाई आली. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं शेजारी या बाईने. धुणं धुणाऱ्या मैत्रीण होती. काय झालं ग माय रडायला. अगं काय सांगू तुला, सासरा काय ती सासू, काय ती जाऊ, काय ती ननद, सगळं सहन केलं असतं ग, फक्त ह्यो दलिंदर तरी नीट पाहिजे होता. कोण, ज्याच्या संग गाठ बांधली, सगळं सहन केलं असतं ग, पण हा तरी चांगला पाहिजे होता. हा सगळ्याच्या वरचा, एकट्यात गोड बोलतो माणसात शिव्या देतो, लय वाईट नाही ग. जगण्यात मजा नाही. आता धुणं झालं की बादली बी नदीत आणि मी बी नदीत, काही जगण्यात मजा नाही. तुमच्या गावात शेजारी नदी आहे का, हे का नदी आहे का. हाय हाय कुठली आहे. गोदा. हा मी आत्ताच आले. वा वा वा, काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. अहो नाथ बाबांनी ज्या नदीमध्ये जलसमाधी घ्यावी त्या गोदावरी काठाच्या चरणाशी राहणारी माणसं आहेत तुम्ही. अरे काय आयुष्य तुमचं कमी पडणार आहे तुम्ही मला सांगा ना. काय सुंदर गोदावरी नदी. आज पाणी आणि अजून आहे हो, पाणी आहे अजून. नदी आहे ना. कीर्तन झाल्यावर मला नेऊन टाका. तुम्ही कशाला मारता महाराज बरं का. आपली गोदावरी नदी आहे की नाही. नदी आपल्या धुणं धुत होती. नदीबाई म्हणली काही जगण्यात मजा नाही, नदीत उडी मारते. मला नका टाकू, माझं अजून व्हायचंय जायचंय महाराज बरं का. झाल्यावर बघू आपलं आहे की नाही. काय म्हण मी जगण्यात मजा नाही. शेजारी म्हणली काय झालं, काय सांगू, काय काय सांगू, कसं सांगू. म्हणली सांग तोंडाना. आता कसं सांगते. नाही म्हणली लय तरस, आता मरतेच. मरायचं नसतं ग. आत्महत्येसारखं महापातक दुसरं आयुष्यात काही करायचं, पण मरायचा विचार कधी करायचा. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं माय, असं नाही की तुमच्याकडेच आहे. अहो सत्वशील होती ती राजा हरिश्चंद्राची तारा राणी. ब्राह्मणाचा पाहुणचार करायची, आलेल्या देवदेवतांसारखं पाहुण्यांचा पाहुणचार करायची. कधी नवरा सोडून कधी कोणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. नवऱ्याला देव मानणारी तारा राणी. पण हरिश्चंद्राच्या वचनामुळे वेश्येचं गिराईक लागलं तिला. हरिश्चंद्र राजा होता, सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, पण विश्वामित्राने परीक्षा घेतली. शब्दामुळे अख्खं राज्य सोडावं लागलं, सिंहासन सोडावं लागलं. माझा हरिश्चंद्र डोंबाच्या घरी पाणी वाहत होता. पोरगा नारायण विश्वामित्राने सर्प म्हणून त्याला दंश केला. अहो पोरग मेलं. राजाची राणी तारा, पोराचं मड गुंडाळायला कापड नव्हता, स्वतःच्या पदराचा भाग फाडला आणि पदरात गुंडाळलं लेकराचं मड. आणि मड जाळायला सुद्धा तिच्याकडे ताकद नव्हती, अंतविधी करायला सुद्धा तिच्याकडे पैसा नव्हता. काही दिवसापूर्वी हीच राजाची राणी होती. दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला येतं माय.
घाबरायचं? दादा नाही रे, व्यापार खचला म्हणून सोडायचा नाही, शेती पिकली नाही म्हणून विकायची नाही, विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नाही, सायन्स गेलं म्हणून. विनंती आहे रे, नसतं रे. काय संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांनी त्रास द्यायचा देऊ द्या, काय पाय खेचायचे खेचू द्या, विश्वास त्या आई भवानीवर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय सोडणार नाही. तोही दिवस येईल, फक्त विश्वास. घाई करू नका रे, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय नाही चालत रे. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला बाबा सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असं. हरिण म्हणला तोंडवास मी तुझ्या तोंडात जातो. होईल का असं? मग कष्ट न करता कसा देईल जगाचा मालक तरी? वेळ द्या, संयम ठेवा. आपलं कसं झालंय, एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलंच पाहिजे. मग हा ना म्हणला ताई पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही होते. उपरगावकर शाणे आहात तुम्ही, वाढेल कमावली नाहीच की. संयम द्या. बायको लेकर अन्न अन्न करून मेली तुकोबांची, तरी तुकोबारांनी जगाच्या मालकाला दोष नाही दिला. मग जगाच्या मालकाने काय कमी केलं? दोन बायका तुकोबांना, आवली आणि जिजाऊ, दोन्ही श्रीमंताच्या. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आवलीच्या बापाचा. किती? 3500. कोपरगावात नाही, पुण्यात 3500 एकर फक्त ऊस होता बर का. गोदावरीच्या किनाराचे 1.25 एकर ऊस आहे आपला. तो बी पेटण भजन करीत जा. 3500 एकर होता. 1425 माणसं वन टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा करस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. काय जगाच्या मालकानं कमी केलं? श्रीमंत नव्हते का तुकोबा? 65 लाखाची सावकारकी तुकोबारायांची. 65 लाखाची. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली होती. का परमार्थ समजावा, का संतांची चरित्र कलावी. अहो काय तरुण मंडळीने या कीर्तन भजनात यावी, त्याच्याशिवाय माणुसकी करणार नाही. अरे या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय रे. हे जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबारायांकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. श्रीमंती तुकोबांची. भक्त एकट्याच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत अजून. ही सगळी श्रीमंती लोटली. कोठाराच्या कोठार धान्याची दुष्काळात लोकांसाठी रिकामी केली. स्वतःच्या पोटच्या तोंडाचा घास काढला आणि गावातल्या पोरांना खाऊ घातलं. तुकोबारायांची बायको लेकर अन्न अन्न करून मेली. एक बायको शिल्लक जिजाऊ. काळ संपलाय दुष्काळाचा. आता कळलंय तुकोबांना. 22 वर्ष तुकोबारायांनी फक्त संसारच केला. 22 वर्ष तुकोबाराय म्हणले सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. दुष्काळ नंतर तुकोबारायांनी संसाराकडे पाहिलंही. कायम डोंगरावर जाऊन भजन करायचे. ती तुकोबांची बायको जिजाऊ, तिला कधीच माहित नसायचं तुकोबा कुठल्या डोंगरावर आहेत. पण काय बायका असतात संतांच्या. तिनं नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही. 4-4 दिवस कधी कधी सापडत नाही तुकोबा, तरी नाही, आधी नवऱ्याला करून घ्यायच्या भाकरी. चौकात उभा टाकायची, प्रत्येक वाटेला कान लावायची. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार काय माझ्या जगद्गुरूंचा. ज्या मातीहून तुकोबा चालायचे ती माती सुद्धा पांडुरंगाचं नामचिंतन करायचे. हा अधिकार संतांचा असतो दादा. त्याच वाटेनं जायच्या जिजाऊ. तिथेच असायचे तुकोबा. खाऊ घालायच्या भाकरी आणि मग यायच्या. एके दिवशी असंच त्या वाटेनं जाताना जिजाऊंच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना तुम्ही? शेतकरी आहात का? बसल्यापैकी थोडेफार शेतकरी आहात का? स्वाभिमानाने सांगत जा जरा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आणि श्रीमंती आहे की पांडुरंग परमात्म्याने मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं.